राज्यात बऱ्याच ठिकाणी पेपर फुटीच्या घटनांचा प्रकार समोर आलेला आहे। त्या पार्श्वभूमीवरती आपण शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बातचीत करत साहेब, नेमकं बऱ्याच ठिकाणी पेपर फुटीसारखा प्रकार समोर आला आहे, अनेक सोशल मीडियावरती व्हायरल देखील झालेलं काय सांगा? पेपर फुटीच्या बातम्या आल्याच्या नंतर या संदर्भातलं तात्काळ चौकशी केली असता प्राथमिक पातळीवर म्हणजे जो काही परीक्षेचा पेपर आहे आणि बाहेर आलेला जे काही सांगितलं गेलं तो पेपर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे। बाहेर आलेला हा हस्तलिखित स्वरूपामध्ये आहे, तरी पण त्याचे गंभीर दखल घेत त्याच्या चौकशीचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। या चौकशीमधनं जे काही पुढे येईल त्याप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल। मराठीचा पेपर होता आणि मराठीच्या पेपरमध्ये राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे। आपण यापूर्वी आधी आव्हान देखील केलं होतं आणि योग्य ती सुरक्षा देखील योजना योजलेली होती। नाही, निश्चितपणे पेपर मराठीचा असू दे किंवा कुठलाही कॉपीमुक्त परीक्षा हे अभियान राबवण्याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली हा ड्राईव्ह यापूर्वीच घेण्यात आलेला आहे। आपले जे विद्यार्थी अतिशय कष्टपूर्वक 12 महिने अभ्यास करतात, अनेक गुरुजन ज्ञानदानाचं पवित्र कार्य समर्पित भावनेतनं करतात, त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि कॉपीच्या माध्यमातून जे काही एक आपल्याला मला वाटतं की एक प्रकारचा धक्का पोचतो आणि म्हणून महिन्याभराच्या पूर्वीच अशा पद्धतीचं अभियान राबवण्याचं नियोजन त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं होतं। पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, ग्रामविकास डिपार्टमेंट, महसूल विभाग या सर्वांच्या विद्यमाने याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। यापूर्वी ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपी व्हायचे त्या परीक्षा केंद्रांवर त्या ठिकाणी संपूर्ण कर्मचारी वर्ग बदलले गेलेले आहेत आणि आता ज्या ठिकाणी कॉपी संपन्न होईल तर पुढच्या काळामध्ये त्या केंद्रांना मान्यता प्रशासनाच्या वतीने दिली जाणार नाही। दादा, ज्या पद्धतीने आपण कॉपी मुक्तीचा ड्राईव्ह आखला त्या पद्धतीने पार्श्वभूमीवरती त्याच्या पद्धतीने तयारी झाली, परंतु ज्या पद्धतीने आज देखील अनेक ठिकाणी अशा प्रकार दिसून आले की खिडकीच्या माध्यमातून बाहेरून भिंतीवर किंवा आतून अशा प्रकार झाले की कॉपी पुरवण्यात आले, काय त्यांच्या? निश्चितपणे ही गंभीर बाब आहे। असल्या कोणत्याही गोष्टीचं समर्थन नाही आणि म्हणून जिथे असे प्रकार घडले असतील तर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल। तत्र दुसरी जर बाजू आपण बघितली तर अगदी मोठ्या प्रमाणात याला चांगला प्रतिसाद पण विद्यार्थ्यांनी, तिथल्या स्टाफने, पालकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद कॉपीमुक्त अभियानाला दिलेला आहे। नक्कीच कॉपीमुक्त अभियानावरती ज्या गोष्टी कॉपीचा प्रकार घडत आहेत त्या पार्श्वभूमीवरती जो दोषी असतील चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश देखील शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून देण्यात आलेले। मनोज शेवाळे, टीव्ही मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।